शिवाजी महाराज यांच्या वागणुकांबाबत माहितीमध्ये तफावत आहे। GR मध्ये उल्लेख आणि मुनगंटीवार यांच्या माहितीमध्ये तफावत आहे। GR मध्ये वाघनखं अफजल खान वधाची असल्याचा उल्लेख आहे। शिवरायांनी वाघनखं वापरल्याचा कोणी दावा केला नाही। मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली। त्या माणसाचा अभ्यास, त्या माणसाने केलेले ऐतिहासिक संशोधन याला तुम्हाला विसर पडतो। त्यांना जर पत्र लिहिलंय की ही वाघनख म्हणजे वी डोंट से दॅट दे हॅव बीन युज्ड बाय शिवाजी महाराज, वी डोंट क्लेम, याचा अर्थ काय? आणि तुम्ही विरोधाभासात जाता। एकीकडे GR मध्ये म्हणता की वापरली आहेत आणि आज विधानसभेत म्हणता की नक्की नाही। प्रश्न एवढाच आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टींचा, भावनांचा वापर करायचा आहे। शिवाजी महाराज करा भावनांचा वापर, हे कशासाठी? GR मधील उल्लेख आणि मुनगंटीवार यांच्या माहितीमध्ये मात्र तफावत आढळलेली आहे। GR मध्ये वाघनखं अफजल खान वधाची असल्याचा उल्लेख आहे। शिवरायांनी वाघनखं वापरल्याचा कोणी दावा केला नाही। या संदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत जोडलेल्या आहेत। ताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। शिवाजी महाराज यांच्या वाघनखाबाबत माहितीमध्ये तफावत असल्याचं आता समोर येतंय। GR मधील उल्लेख आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या माहितीमध्ये तफावत आहे। याबाबत नेमकी आपली काय प्रतिक्रिया आहे, कारण तफावत या दोन्ही गोष्टींमध्ये समोर येते? सुधीर भाऊ किंवा भाजपचे एकूणच लोक महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख समजतात का, गृहीत धरतात का? छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य आहे। लोकांच्या त्याप्रती असणाऱ्या भावना अत्यंत संवेदनशील आहेत। मात्र त्या भावनांचंच राजकारण करण्याचा, त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने आता सुधीर मुनगंटीवार करत आहेत, हे प्रचंड वाईट आहे। मला असं वाटतं की असं करून ते लोकांच्या भावनांशी तर खेळत आहेत, पण ते गृहीत धरत आहेत। त्यांनीच म्हटलं की ही वाघनखं आहेत आणि त्यांनीच सांगितलं की आता म्हणजे अगदी लंडनमध्ये सुद्धा त्यांनी तो रथ दाखवला आणि त्या रथ दाखवताना ते म्हणतात की आम्ही वाघनखं आणलेली आहेत। मला वाटतं भाजपच्या सगळ्या नेत्यांनी कृपया आम्हाला असं गृहीत धरू नये। नक्कीच ताई, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। आपल्यासोबत इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत जोडलेले आहेत। सावंतजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर वाघनखांसंदर्भात चर्चा केली जाते, तर्कवितर्क लावले जातात। त्या संदर्भात आता आरोप देखील होऊ लागलेत, कारण GR मध्ये जो उल्लेख केला तो आणि सुधीर मुनगंटीवार यांनी जी माहिती दिलेली आहे त्यामध्ये तफावत आहे। नेमकं या वाघनखांचं सत्य काय? आपली काय प्रतिक्रिया यावरती? आता सभागृहाच्या पटलावर अर्धसत्य आणि धडधडीत खोटेपणाची माहिती सांस्कृतिक मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या दिलेली आहे। पहिली गोष्ट, ती वाघनखं शिवाजी महाराजांची नाहीत असं ज्या संग्रहालयातून ती वाघनखं आणली जात आहेत त्या संग्रहालयानं स्पष्टपणे नोंदवून ठेवलेलं आहे। मला सुद्धा पत्र पाठवलं, त्यांच्या वेबसाईटवर सुद्धा आहे। आणि ही वाघनखं ते काहीतरी ते 1825 ला ती डबी तयार झाली आणि ती डबी एकमेव आहे दुसऱ्या कुठल्या वाघनखांचं। ती डबी 1825 ला नाही तयार झालेली। म्युझियमचं सगळं ते पब्लिक डोमेन मध्ये असणाऱ्या ह्याचा तर अभ्यास करायला पाहिजे ना आपण। ती डबी 1909 ला ज्या कंपनीची स्थापना झाली, त्या ज्यांनी ती डबी केली ती वाघनखाची आता जी आहे ते 1909 ला त्या कंपनीची स्थापना झाली। 1825 ला कशी होईल? आणि ती वाघनखं 1825 ला त्या ग्रँड डपला मिळालेली नव्हती, तर ती 1825 ला डबी कशी होईल? हा एक प्रश्न आहे। दुसरं, ते दंडी कुरिअर आणि ह्याचे जे काय रेफरन्स द्यायला लागले, ते वर्तमानपत्रीय रेफरन्सवर तुम्ही ती वाघनखं शिवाजी महाराजांची होती असं जर म्हटला तर अशी अनेक वर्तमानपत्रीय संदर्भ आहेत। जगातली अनेक संग्रहालयातली वाघनखं शिवाजी महाराजांची होतील असं इतिहास चालत नाही। इतिहासाची मांडणी इतिहास लेखनशास्त्राच्या आधारावर करावी लागते। ही गोष्ट त्यांना मार्गदर्शन करणाऱ्यांना किंवा या सांस्कृतिक मंत्र्यांनी पहिल्यांदा समजून घेतली पाहिजे। आणि ही वाघनखं 1971 ला व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमला मिळालेली आहेत। ती 1875 ला ते जे काय सांगतात ना 1896 ची दंडी कुरिअर त्यांनी रेफरन्स देतात, त्यावेळेला त्या म्युझियमलाच मिळालेली नव्हती।
आणि ज्यांच्याकडे आहेत म्हणजे ज्यांच्या त्या ग्रँडच्या ग्रेट ग्रेट ग्रँडसनने ती वागणुकं जी दिलीत त्यांनी असं कधीही कुठेही ती वागणुकं शतकर्ते शिवाजी महाराजांची अस्सल आहेत असं म्हणलेलं नाही. उलट त्यांनी ती वागणुकं रिप्लिका आहेत शिवाजी महाराजांच्या वागणुकासारखी असं त्या वेळेच्या ग्रंथात लिहून ठेवलंय. म्हणजे पुस्तकात लिहून ठेवलंय, वर्तमानपत्रात नाही. म्हणजे जे मालकानेच लिहून ठेवलंय त्या वागणुकाच्या. नक्कीच नक्कीच. सावंतजी खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.